कोल्हापूरच्या भवानी मंडप परिसरातून आपण जातो. अनेक जण येथे खरेदीसाठी येतात, काही कामानिमित्त थांबतात, तर काही फक्त फेरफटका मारतात. तर काही जण आई अंबाबाईच्या दर्शनाला याच मार्गावरून जातात. या मार्गावरून चालताना आपण केवळ डांबरी रस्त्यावरून चालत नसतो, तर हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या मार्गावरून चालत असतो. हे ध्यानात घ्यायला हवं. सन 1857च्या स्वातंत्र्य समराची ज्वाला देशभर धगधगत होती. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हतं. इंग्रजांची प्रचंड सैन्यशक्ती, दडपशाही आणि कठोर कारवाया सुरू असूनही कोल्हापूरच्या भूमीत क्रांतीची ठिणगी विझली नाही. ती शहरातून खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली होती. गिरगावचे शूरवीर फिरंगोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो क्रांतिकारक शस्त्रसज्ज होऊन उभे ठाकले होते. 5 डिसेंबर 1857ची ती रात्र. क्रांतिकारकांनी जुन्या राजवाड्यात प्रवेश करून इंग्रजांविरुद्ध निर्णायक लढाईची तयारी सुरू केली. राजवाड्यावर ताबा मिळवून तेथून रेसिडेन्सीवर हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता. तोफा आणल्या गेल्या, दारू भरली जाऊ लागली आणि स्वातंत्र्याची पहाट जवळ आल्यासारखी वाटू लागली. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एका गोळीचा आवाज झाला आणि क्रांतीचा धडाडीचा नेता फिरंगोजी शिंदे धारातीर्थी पडला. इंग्रजांना आधीच या उठावाची खबर मिळाली होती. कर्नल जेकबने तातडीने सैन्य पाठवले. शनिवार वेस तोफांनी उद्ध्वस्त करण्यात आली. झटापटीत अनेक क्रांतिकारक हुतात्मा झाले. त्यानंतर जे घडले ते कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी अध्यायांपैकी एक आहे. राजवाडा, नगरखाना आणि संपूर्ण शहर इंग्रजांच्या ताब्यात गेलं. ड्रमहेडच कोर्ट मार्शल भरले. काही क्षणातच न्यायाच्या नावाखाली मृत्यूचे आदेश सुनावले गेले. 4 जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आला आणि 32 जणांना पागेच्या भिंतीलगत उभे करून बेछूट आणि निर्दयीपणे गोळ्या घालण्यात आल्या. त्या वीरांचं रक्त ज्या भूमीवर सांडलं तो परिसर म्हणजे आजचा भवानी मंडप परिसर. कल्पना करा, ज्या ठिकाणी आज आपण सहज उभे राहतो, गप्पा मारतो, वाहणे लावतो, त्याच भूमीवर कधी काळी स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या झेलणारे वीर उभे होते. त्यांच्या रक्ताच्या थेंबांनी ही भूमी पवित्र झाली आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज मुक्त श्वास घेऊ शकतो. मग अशा भूमीला आपण काय अर्पण करणार? आदर की अस्वच्छता? क्रांतिकारकांचे स्मरण की विस्मरण? संस्कार की थुंकी? म्हणून लक्षात ठेवा, कोल्हापूर ही केवळ ऐतिहासिक नगरी नाही, ती स्वाभिमानाची नगरी आहे. शिवछत्रपतींची परंपरा, क्रांतिकारकांचे बलिदान आणि समाज मनातील संस्कार यांची ही भूमी आहे. त्यामुळे भवानी मंडप परिसरात थुंकणे हा केवळ अस्वच्छतेचा विषय नाही, तर तो आपल्या इतिहासाचा, हुतात्म्यांच्या स्मृतींचा आणि आपल्या संस्कृतीचाही अपमान आहे. प्रसारमाध्यम आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली ही लोक चळवळ म्हणजे घडूया आपल्या मनातलं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर. यामध्ये पूर्ण जाणीवेने सहभागी होऊया. आम्ही राबवत असलेल्या अभियानांपैकी थुंकीमुक्त भवानी मंडप या निर्धाराला बळ द्या. थुंकीमुक्त भवानी मंडप ही केवळ स्वच्छतेची मोहीम नाही, ती इतिहासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची चळवळ आहे. ती आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्याची चळवळ आहे. चला, येथून पुढे भवानी मंडपात पाऊल ठेवताना एक निर्धार जरूर करूया. ज्या भूमीवर हुतात्म्यांचे रक्त सांडले त्या भूमीवर मी थुंकणार नाही. कारण इतिहास केवळ पुस्तकात जपायचा नसतो, तो आपल्या वर्तनातून जपायचा असतो. आणि भवानी मंडपाचा इतिहास आपल्याला आजही हाच संस्कार शिकवतो. जपूया आणि घडवूया आपल्या मनातलं कोल्हापूर. धन्यवाद.